नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कांचन. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कांचन मॅथ्स अकॅडमीमध्ये. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण संख्या ज्ञान या टॉपिकमधील 3 अंकी संख्यांची उजळणी केली होती आणि हे उदाहरणे सोडवले होते. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा. आज आपण 4 अंकी संख्या अभ्यासणार आहोत. 4 अंकी संख्या त्यांनाच आपण 4 डिजिट नंबर असं म्हणतो. 4 डिजिट नंबर्स. 4 डिजिट नंबर्स इथं दिलेले आहेत, प्रतीके दिलेले आहेत, संख्या दिलेल्या आहे आणि संख्येचे वाचन कसे करायचे ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. चला तर मग एक एक पद्धतीने आपण संख्या ज्ञान हा टॉपिक खूप मजेदार पद्धतीने शिकणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कोणत्याही संख्येसोबत खेळायला शिकाल आणि गणित खूप सोपं वाटेल. चला सुरुवात करूया. पहिलं प्रतीक आहे ह म्हणजे काय असतो इथं? हजार. हजार. मुलांनो एक लक्षात ठेवायचं, हजार दिलेलं आहे म्हणजे ती 4 अंकी संख्या हजाराने सुरुवात होते हे लक्षात ठेवायचं. 1000. इथं किती हजार आहे? 1 2 3 आणि 4. 4000 म्हणजे 4वर 3 शून्य ही झाली 4000. ही संख्या दिलेली आपल्याला 2012. 2012. पुढची आहे 1000 1000 आणि शतक. किती शतक? 3. म्हणजे ही झाली. पुढील संख्या आहे 2303. पुढील संख्या आहे 1000 आणि दशक म्हणजे 10. एकूण किती झाले? 1010. इथं दिलेलं आहे 1000 आणि 1. 1001. पुढील संख्या आहे 2314. हे तिघं मिळून झाले 300 आणि हे दोघं मिळून झाले 14. हे दोघं मिळून 2000. यांची जर बेरीज केली तर 2314 आपल्याला मिळतो. पुढील टॉपिक आहे प्रतीके पहा, संख्या लिहा आणि वाचा. यामध्ये मित्रांनो आपल्याला 4 अंकी संख्या दिलेल्या आहे आणि त्या संख्या या बिंदूतून शोधायच्या आहेत. तर पहिल्या हजाराच्या स्थानावर 2 बिंदू दिलेले, याचा अर्थ इथं असणारे 2. शतकच्या स्थानी 1 दिलेला आहे म्हणजे इथं असणारे 1. दशकच्या स्थानी 1 आहे म्हणजे इथं असणारे 1 आणि एककच्या स्थानी 2 बिंदू दिलेले, याचा अर्थ असणारे 2. म्हणजे आपल्याला जी संख्या मिळते ती संख्या आहे 2112. ठीक आहे. दुसरी संख्या आहे हजाराच्या स्थानावर 2 गोल किंवा 2 बिंदू दिलेले आपल्याला. शतकच्या स्थानावर कोणताही नाही, याचा अर्थ इथं 0 असणार आणि दशकच्या स्थानावर 3. तसेच एककच्या स्थानावर 4. अशी आपल्याला 2034 ही संख्या मिळाली. हजारच्या स्थानावर इथं दिलेले आहेत 5 बिंदू म्हणजे इथे येईल 5. शतकच्या स्थानावर 3 दिलेला आहे. दशक आणि एककच्या स्थानावर 0 दिलेला आहे. आपल्याला मिळाली संख्या 5300. चौथा जो प्रश्न आहे त्यामध्ये हजाराच्या स्थानावर 1 2 3 4 5 किती दिलेले आहेत? 5 आणि बाकी सगळे 0 0 0 म्हणजे 5वर 3 शून्य किती झाले? 5000. येईल 5. शतकच्या स्थानावर आहे 3, दशकच्या स्थानावर 2 आणि एककच्या स्थानावर 0 म्हणजे 5320 ही संख्या आपल्याला मिळाली. 6वी संख्या आहे हजाराच्या स्थानावर 5. इथं येईल 5 आणि बाकी 2 शून्य. एकक स्थानावर येईल 3. 5003 ही संख्या आपल्याला मिळाली. मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण संख्यांच्या प्रतीकावरून संख्या लिहून घेतल्या आणि त्यांचे वाचनही केले.
पुढील घटक आहे अक्षरी संख्येचे अंकात लेखन. हे खूप महत्त्वाचा भाग आहे. ज्या वेळेस आपल्याला हे नंबर तर लिहिता येत आहे सगळ्यांना आता की 4028 वाचता देखील येत आहेत, पण त्यांना अक्षरी लिहिताना बऱ्याच जणांना अडचणी येतात. तर ते कसे लिहायचं ते आपण बघूया. चला मग सुरू करूया. 4028 ही संख्या सर्वांनी बघितली. ही कशी लिहायची? सर्वात पहिले आपल्याला माहिती आहे हजाराची जी संख्या असेल ती 4 अंकी संख्या असते किंवा 4 अंकी संख्या ही हजारापासून वाचन करतात. मग सगळ्यात पहिले हजाराच्या घरात 4 लिहिले. ठीक आहे, 4 लिहिले. मग शतक आणि दशक एककाच्या घरातही अंक लिहिले पाहिजे, बरोबर ना? मग त्यावेळेस दिलेल्या संख्येत शतक नाहीत, म्हणजे शतकच्या स्थानावर काही नाही, म्हणून आपण 0 लिहिला. एक दशकच्या स्थानावर 2 आणि एकच्या स्थानावर 8 लिहिले किंवा एककच्या घरात 8 लिहिले. अशा पद्धतीने संख्या लिहिलात. 5309 5309 हजाराच्या स्थानामध्ये हजाराच्या घरात 5 लिहिले, शतकाच्या घरात 3 लिहिले, दशक नाही म्हणून 0 लिहिला आणि या घरात एककाच्या घरात 9 लिहिले. अशा पद्धतीने आपण 5309 ही संख्या लिहिली. दिलेल्या संख्या अंकात लिहा. मुलांनो, अक्षरात आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. आत्ता ज्या पद्धतीने आपण वरील संख्या सोडवल्या त्याच पद्धतीने इथं लिहायचं आहे. 4005 याचा अर्थ हजाराच्या घरामध्ये कोणती संख्या येईल? 4. बरोबर, अगदी बरोबर. शतकच्या स्थानावर इथं कोणती संख्या दिलेली आहे का? नाही, म्हणून इथं 0 लिहाल. नंतर अजून दशकच्या स्थानावर कोणती संख्या आहे का? इथं फक्त 5 आहे, म्हणजे एकक स्थानी हा 5 येईल आणि दशक स्थानी 0. कोणतीही संख्या दिलेली नसेल तर त्यावेळेस आपण 0 लिहितो, म्हणजे आपली संख्या अशी तयार झाली 4005. 4005. पुढील संख्या आहे 5017. आता एक हजाराच्या स्थानावर येईल 5, हजाराच्या घरात 5 येईल. हजार म्हटलंय, कोणती संख्या दिलेली नाही पुढं, म्हणून आपण 0 लिहाल. आणि 17 ही 2 अंकी संख्या येते, म्हणजे दशकच्या स्थानात 1 आणि एककच्या स्थानावर 7. अशी 5017 ही संख्या बनते. 7313 इथं दिलेली आहे संख्या 7000. हजाराच्या घरामध्ये 7 येईल. 300 शतक, शतकाच्या स्थानावर 3 आलेला आणि 13 म्हणजे दशकच्या स्थानावर 1 आणि एककच्या स्थानावर 3. 8000. 8000 असेल म्हणजे 8वर किती शून्य असतील? 3 शून्य, अगदी बरोबर. 9999 म्हणजे 9 हजाराच्या घरामध्ये 9 येईल आणि 900 म्हटले म्हणजे शतकाच्या घरात पण 9च येतो आणि 99 म्हटलं म्हणजे दशक आणि एककच्या स्थानावर पण 99 येतो. 9999. अशा पद्धतीने आपण संख्याज्ञान हा टॉपिक अभ्यासला. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. काहीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये अडचण टाका, प्रश्न विचारा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.